दिसतंय ना ते सॅम्पल जे तिकडे चिकटवलंय हे आता तो चिकटवतोय जस्ट टू शो. पण आपण टाईल असतील तर टाईलला एक कट मारून बरोबर, म्हणजे ह्या टाईलचं पण बॉन्ड स्ट्रेंथ काढायची असेल तर त्याला बरोबर कट मारून आपण तो तेवढाच 50 mm हे उखडून काढू शकतो. इट इज नॉट अ फुल्ली नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट, इट्स अ डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. पाहूयात आता आपण. याला सुद्धा प्री वेटिंग करतोय आपण. आणि त्याला ॲडेसिव्ह लावून हे ट्रेनिंग व्हिडिओ करता म्हणून आपण हे मुद्दामून दाखवतोय. पण दिस कॅन बी साईडच्या प्लास्टरचा ॲडेसिव्ह काढू शकतो आपण, बॉन्ड स्ट्रेंथ, टायलिंगचं बॉन्ड स्ट्रेंथ काढू शकतो, कॉन्क्रीटची स्ट्रेंथ काढू शकतो. डायरेक्ट कॉन्क्रीटला जर डॉली चिकटवली आणि डॉली खेचली तर कॉन्क्रीटची ब्रेकऑफ स्ट्रेंथ कळते, म्हणून त्याला पुल आउट स्ट्रेंथ म्हणतात किंवा कॅपो टेस्ट पण म्हणतात, कट अँड पुल आउट कॅपो. सो दिस इज व्हेरी, हे फक्त दाखवलं. आता हे जी मेटलची डॉली आहे त्याला ही एपॉक्सी आहे बघा, 2 कलरमध्ये आहे ना, रेजिन आणि हार्डनर. ही एपॉक्सी आपण एमसील लावतो ना, एमसील इज अन एपॉक्सी. त्या सदृश एखादं ते बरोबर त्याच्यावरती चिकटवलं बघा. आणि आता त्याच्याबरोबर वरती ते मशीन आपण लावणार आणि हायड्रॉलिक प्रेशरने तो पोर्शन खेचणार हे मशीन. आता ह्या मशीनला पंपिंग, हे पंपिंग करतो, याचं हँड प्रेशरने पंपिंग केलं की ते बरोबर त्याला व्हर्टिकल लोड देतं हायड्रॉलिक प्रेशरने. आणि ते सुटलं, ते सुटायला हार्डली इट टेक्स व्हेरी लिटिल टाईम. हे बघा सुटलं सुद्धा ते. हे AAC ब्लॉक होता, तो फोडून तो बाहेर आला, कळलं. सो फोर्स डिवायडेड बाय एरिया इज द बॉन्ड स्ट्रेंथ. आणि हेच आपण कॉन्क्रीटलाही वापरू शकतो फॉर पुल ऑफ. आम्ही इकडे घेऊ, याच्या पुढचं आपण मॅन्युअली पण जाऊ शकतो. हे बघा इथे मी दाखवलं ना, कट मारतो ना त्याला आपण, हे कटचं ड्रॉइंग इकडे आहे बघा, आहे. द पुल ऑफ मेथड इन्व्हॉल्व्स बॉन्डिंग अ सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर, कुठची आपण ह्याच्यात रेक्टँग्युलर होती, सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर कुठचीही सर्क्युलर स्टील प्रोब, ज्याला डॉली म्हणून लिहिलं होतं, टू द सर्फेस ऑफ द कॉन्क्रीट अंडर टेस्ट बाय मीन्स ऑफ एन एपॉक्सी रेजिन ॲडेसिव्ह. हे आपण बघितलं. 2 basic approaches can be made. The metal disc is attached directly onto the concrete surface, or partial coring of the surface is used to concrete surface which is carbonated and altered and therefore having different physical properties compared with the interior. म्हणजे कळतंय हे काय, हे कळलं का? हे कोणाला कळलं? दुसरं, द पार्शियल कोरिंग ऑफ द सर्फेस इज यूज फॉर कॉन्क्रीट सर्फेस विच इज कार्बोनेटेड ऑर ऑल्टर्ड. जर का आपल्याला 30 mm कार्बोनेशन माहिती आहे आणि जर आपण 40 mm कोर केलं तर बॉन्ड कुठच्या लेवलला फुटेल? 30 mm खाली. टेस्ट कुठे करतोय आपण? त्यामुळे कार्बोनेशनमुळे येणारं लिमिटेशन्स हे आपण बऱ्याच अंशी अवॉइड करतो. पण आमचा अनुभव असा आहे की तुम्ही तर कोर मारला तरी कुठेही तुटतं ते काय खाली 40 mm तुटतं असं नाही, ते 30 mm लाही तुटतं, 20 mm लाही तुटतं. त्यामुळे हे काय सक्सेसफुल होतंच असं नाही. पण ही पण एक टेक्निक आहे की 25 mm कार्बोनेशन असेल तर तुम्ही 40 mm पर्यंत कोर मारा. कोर म्हणजे आणि काढू नकात कोर, आणि मग त्याच्यावरती प्लेट चिकटवा. हे बघा ना, एक कोर फक्त मारलं आहे, शिअर ऑफ नाही केलेलं ते. इज दिस क्लिअर?
हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की नाही? एकदम सोपं आहे, याच्यात काय देर इज नथिंग हायटेक इन दिस. अ स्लोली इन्क्रीजिंग टेन्साईल फोर्स इज देन अप्लाइड टू द प्रोब. आपण आत्ता बघितला तो पंप करून टेन्साईल फोर्स स्लोली इन्क्रीजिंग जो आपण जिकडे त्यात दाखवला आहे तो so long as the tensile strength of the bond strength is adhesive is greater than the tensile strength of concrete, the latter will eventually fail in tension. Clear? Application: determination of concrete strength in situ, assessment of the external damage to concrete due to deterioration mechanism acting on concrete structures, monitoring the effect of micro cracking on strength of bonding materials. हे क्लियर आहे? मॉनिटरिंग द इफेक्ट ऑफ मायक्रो क्रॅकिंग ऑन स्ट्रेंथ ऑफ बॉन्डिंग मटेरियल. दिस इज अ बॉन्ड टेस्ट. त्यामुळे कुठच्याही दोन मटेरियलमधला बॉन्ड आपण चेक करू शकतो. हे एवढंच समजा तुम्ही, बाकी सगळं सेम आहे. तुम्ही प्लास्टर आणि कॉन्क्रीटमध्ये करू शकता की नाही? करू शकता. तुम्ही कॉन्क्रीट आणि नवीन रिपेअर कॉन्क्रीट ह्याच्यामध्ये करू शकता की नाही? करू शकता. कॉन्क्रीटवरती केलेल्या टायलिंगवरती करू शकता की नाही? करू शकता. डॅडोवरती करू शकता की नाही? करू शकता. कुठल्याही दोन डिसिमिलर मटेरियलमध्ये करू शकता. किंवा नुसत्या कॉन्क्रीटवरती जर केलं तर जिथे कॉन्क्रीट शिअर ऑफ होईल दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. हे क्लिअर? डिटर्मिनेशन ऑफ द इफेक्ट ऑफ श्रिंकेज अँड सेटलमेंट क्रॅकिंग ऑन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. Quality assurance of building materials, advantages is equally suitable on site and laboratory. हे ऑन साईट आणि लॅबोरेटरी दोन्हीकडे होऊ शकते. बघितलं ना तुम्ही, हे कुठे वापरता येतं, साईटवरती पण आणि लॅबोरेटरीत पण. is particularly suited when a strength result is required quickly and with minimal damage. Measures the strength of concrete in situ and the materials used in repair, then works equally well on vertical, inclined or horizontal surfaces. Very light, easy to handle and easy. Suitable limitations: performance of the test depends on adhesive used to fix the disc. Adhesive जर स्ट्रॉंग नसेल तर ते adhesive मधून निघून जातं ते. त्यामुळे 3Mचं adhesive is really good, it works very well. त्यामुळे आम्ही 3M adhesive दाखवलं. You can use any other adhesive. It has to be stronger than the material that you are testing. Simple. Clear? एकदम सोपं, याच्यात काय हायटेक काहीच नाही आहे. हे बघा, छोटंसं कोर मारून साईटवरती ती लिम्पेट टेस्ट करतोय. हो, गुड. सो आपल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या, मला वाटतं 13-14 आपण NDT टेक्निक्स बघितल्या. आपण 2 व्हिडिओज बघूयात आणि पुढे जाऊयात. पण आपण ते व्हिडिओज नंतर बघता येईल का? आताच बघूनच टाकूयात. चला, विल फिनिश ऑफ द व्हिडिओज नाव. एंडोस्कोपीचा व्हिडिओ आपण बघूया. मी करू? हे का होत नाही आहे? एंडोस्कोप बघायचा आहे का? मग बघा. तू एवढ्या जोरात बोललात तर काय बोलणार मी. एंडोस्कोपमध्ये हा लाईट सोर्स आहे, ही इलेक्ट्रिकल केबल आहे, हा एंडोस्कोप आहे. आणि आता तो फायबर ऑप्टिक केबल सुद्धा बाहेर काढेल. ही जी मागे आहे ही फायबर ऑप्टिक केबल आहे. आपण ते पाहिलं ना, त्याच्यामध्ये फायबर ऑप्टिक केबल असते, सेम फायबर ऑप्टिक केबल. थोडंसं फास्ट जातो. कॅमेरामध्ये आपण जे एंडोस्कोप दाखवणार ते कॅप्चर करतो म्हणून कॅमेरा ठेवला आहे तिकडे. आता ह्या केसमध्ये एक सॅम्पल, आपण असं सॅम्पल, हे आम्ही मुद्दामून लॅबोरेटरीमध्ये डेमॉन्स्ट्रेशनसाठी क्रिएट केलं आहे. इथे एंडोस्कोप करता होल मारलं आहे. हे लाकडाचं सॅम्पल असं आहे की ज्याचे एंड सडलेत, तर त्याच्यामध्ये एंडोस्कोप घालून आपल्याला आता दाखवतील ते की कसं. बाहेरून दिसायला सॅम्पल एकदम चांगलं दिसतं. दिस इज इंडिकेटिंग जे लाकडाचा जॉईस्ट असतो जो भिंतीत जातो, आपण तो फोटो पाहिला ना फलकनुमा पॅलेसचा, सेम त्याचं आपण हे साईटच्या याचं मिनिएचर सॅम्पल लॅबोरेटरीचं केलं आहे.
हा पहा, आता एंडोस्कोप कनेक्ट केला त्याने ह्या लाईट सोर्सला. हा जो आहे हा लाईट सोर्स आहे, त्याला इलेक्ट्रिकल पॉवर आहे. हे फायबर ऑप्टिक केबल आहे आणि दिस इज कनेक्टेड टू द एंडोस्कोप आणि एंडोस्कोप इज कनेक्टेड टू द कॅमेरा. हा एंडोस्कोपच्या इकडे तो ते तसंच दिसतं बघा, जे असं दिसतं ना, मध्ये कुठेही लाईट दिसत नाही तुम्हाला. बघितलं त्या झिरमिळ्यांमध्ये कसं दिसतं एंडला? सेम दिसतं. एंडोस्कोप इज नथिंग, दिस इज नॉट अ टेस्ट प्रोसिजर. आता हे एंडोस्कोप त्या होलमध्ये तो आत घालतोय. आता आतमध्ये ते कसं दिसतंय बघा, लाकडाचं सगळं खराब झालेलं दिसतंय. हे 6 times मॅग्निफाईड व्ह्यू आहे हा एंडोस्कोपचा. हा सी दिस, द वूड इरोडेड फ्रॉम इनसाइड दो ॲपरंटली गुड फ्रॉम आउटसाइड. हे बघा, याला आतमध्ये असलेलं भोक, याच्या आतमध्ये असलेले बऱ्याचदा वाळवी पण दिसते. वाळवीचे किडे असतात ना, ते पण दिसतात तुम्हाला. कारण शेवटी काय, तुम्ही त्या भोकात तुमचा डोळा घातल्यासारखं झालं, दॅट्स ऑल. एंडोस्कोप इज नायदर अ टेस्ट प्रोसिजर, इट इज अ इन्स्पेक्शन टूल किंवा इन्स्पेक्शन एड. इट इज हेल्पिंग अस इन्स्पेक्ट इनसाइड द होल्स विच यू कॅनॉट डू विथ नेकेड आय. दॅट्स ऑल. बट इट्स अ फॅब्युलस टूल. याचे एंडलेस युसेजेस आहेत. हा मी पहिल्यांदा 99 साली वापरला आणि तेव्हा तो मॅन्युफॅक्चरर जो होता तो म्हणतो, अरे सिव्हिल इंजिनियरिंग में इसका क्या यूज़, आप डॉक्टर नहीं तो आपको क्या यूज़ है. म्हटलं तुम देव तो मेरे को. तो मी तो विकत घेतला त्याच्याकडनं आणि एंडलेस युसेजेस आहेत त्याचे. सो व्हेरी इंटरेस्टिंग इक्विपमेंट. मुखबीर नावाचा एक पिक्चर आहे. त्या पिक्चरमध्ये एंडोस्कोप दाखवलाय त्यांनी वापरताना. आपण आता दुसरा एंडोस्कोपचा वापर बघतोय. ही माझीच केबिन आहे ॲक्च्युली. दिस इज माय केबिन. ज्याला हे असंच भोक आहे आणि ते मी सील करत नाही कारण त्याला पैसे लागतात, लिकेज पण आहे. यातले काही काही फोटोग्राफ्स सुद्धा माझ्या केबिनचे आहेत. मी त्याला म्हटलं, अरे एंडोस्कोप इथेच घाल ना. बघ ते बघा, हे जे मागे दिसतंय ना टेबल, ते माझं टेबल बघायचं आहे. मी होल्ड मारतो तिकडे, हां, तर दिसेल परत. ह्याला क्रॅकिंग पण दिसतंय बघा. हे बघा, हे जे आहे ना, नाही हे माझं टेबल नाही, माझं टेबल मागे आहे. ही आराम खुर्ची ज्याच्यावर मी झोपतो दुपारी वगैरे असं. ह्यांना तुम्ही ओळखत असाल, शिवाजी महाराजांचा फोटो आहे. सो दिस इज, तुम्ही आले सगळे माझ्या रूममध्ये व्हिजिट केल्यासारखं झालं बघा. आता हा याच्यामध्ये एंडोस्कोप, ही इज पुटिंग इट इनसाइड जस्ट टू सी अबाव द फॉल सिलिंग. आपण बघूया फॉल सिलिंगच्या वरती त्याला काय दिसतंय. फॉल सिलिंगच्या वरती त्याला एक कॉन्क्रीटला आलेला पोपडा दिसतोय. हे कॉन्क्रीट पडायच्या तयारीत आहे असं. हे बघा, नाही दिसतंय. ही इज गिविंग अस अ क्लोजअप व्ह्यू ऑफ कॉन्क्रीट. तर आमच्या ऑफिसमध्ये हे ॲक्च्युली घडलं की एका ठिकाणचं फॉल सिलिंगवरती धाडकनी ते पडलं खाली आणि ते फॉल सिलिंग लकीली खाली कोणी नव्हतं. ते फॉल सिलिंगबरोबर कॉन्क्रीटचा ढलपा खाली पडला. मग आम्ही संपूर्ण ऑफिसमध्ये फॉल सिलिंगच्या वरती एंडोस्कोपी करून जिथे जिथे खराब होतं तिथे तिथे एक्सपोज करून रिपेअर करून घेतलं. तर दिस अ फॅन्टॅस्टिक यूज ऑफ फॉल सिलिंग. पण हे आत्ता माझ्या रूममध्ये जस्ट दाखवलं आपण कसं दिसतंय म्हणून. दिस इज जस्ट अ सॅम्पल. म्हणजे एवढ्या शाने काय पडणार नाही, तर काय फरक नाही पडणार. बट स्टील आय शुड गेट इट रिपेअर. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करता एंडोस्कोपी कॅन बी अ व्हेरी युजफुल टूल. पुल ऑफ झालं सर. आता एक राहिलं RH. फक्त RH राहिला ना, झालं ना, मी सगळे संपले ना. कार्बोनेशन, हां, थर्मोग्राफी नाही, हां रिबाउंड झाला, थर्मोग्राफी राहिलं. हां, हा इन्फ्रारेड थर्मोग्राफीचा कॅमेरा अत्यंत हँडी आणि सोपा आहे बघा. हा काय बघितलात किती छोटा आहे. इट्स व्हेरी सिम्पल.
फास्ट जातो, कारण याच्यात काय नथिंग हायटेक इन दिस. ह्याच्यामध्ये ट्यूबलाईटचा फोटो बघितला तर असा दिसतो ट्यूबलाईटचा फोटो. ह्याच्यानंतर मला वाटतं हे बघा, आमच्या ऑफिसमध्ये असलेलं क्रॅकिंग आणि लिकेज. हे हां नाही नाही, पैसे लागतात तो रिपेअर करायला. आणि एवढं आमचं 20,000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस आहे, ते दर कुठे ना कुठे खाटखूट चालूच असते. आणि केवढे पैसे जातात आणि क्लायंट काय देत नाही तेवढे पैसे. वस्तुस्थिती सांगतोय तुम्हाला, हसताय काय. हे एक सायलो आहे. या सायलोमध्ये हा पण बघितला पिक्चर. दुसरा पण हा बघा. आता ह्याच्यामध्ये हा सरफेस आहे, ज्या सरफेसवरती आपल्याला कुठे कुठे लिकेज आणि कुठे कुठे हे आहे, हे अजून सुकलं ना तरी आपल्याला असे वेगवेगळे स्पॉट्स दिसतात. सो इट इज व्हेरी युजफुल टू आयडेंटिफाय द क्रॅक्स अँड व्हॉइड्स नियर सरफेस. है ना, नियर सरफेस, नॉट इनसाइड. खूप यूज आहे त्याचा. असा रिपोर्ट आपण इन्फ्रारेड सर्वे लोकेटेड, म्हणजे एखाद्या संपूर्ण डेड वॉलचा किंवा एखाद्या बिल्डिंगचा, ही आता डेड वॉल आहे एवढी, त्याचं किंवा बेसमेंटच्या वॉलचं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये असे व्हाईडेड पोर्शन्स दिसतात बघा, जे इकडे दिसत नाहीत आपल्याला, ह्याच्यामध्ये दिसतात. त्यामुळे इथे ग्राउट केलं तर लिकेज थांबण्याचे चान्सेस मॅक्सिमम. म्हणजे व्हिडिओ संपले. आता लेट अस गो टू द 4th चॅप्टर नाव. तर व्हिडिओज बंदच करून टाका सर. टी टाइम झाला. चलो.